तर ढिग असे टोटल आपण अपलोड केले गणपतीवर भावांनो. तर संपूर्ण एकदम जबरदस्त आपले ट्युटोरियल झाले. नक्कीच आपण प्रत्येक व्हिडिओला तुम्ही ढिगाचं फ्रेम पण केलं, तो काही विषय नाही भावांनो. आणि संपूर्ण त्या आज आपण 2 PNG फाईल प्रोव्हाइड केल्या तुम्हाला गणपती स्टॉलवर. मित्रांनो भरपूर जणांचे मला मेसेज आले, एकदम जबरदस्त आता आपला व्हिडिओ मित्रांनो जबरदस्त आपली डिझाईन पण झाली, तो काही विषय नाही. ठीक आहे, तर अशाने फायनली आपला आजचं मित्रांनो ट्युटोरियल आहे. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर फायनली मित्रांनो मी आलोय फोटोशॉपवर. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, या दोन्ही PNG फाईलला मी सांग की पासवर्ड टाकला, 3 स्टेप मध्ये आपला पासवर्ड आहे. ते जी फाईल क्रिएट केली मी नक्की ती तुम्हाला दिली, काही विषय नाही, लिंक पण टाकली, तुम्ही नक्कीच डाउनलोड करून घ्या. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, मी त्यात पासवर्ड टाकला, तो काही विषय नाही. 2 दिवसापूर्वी आपलं काय झालं माहिती मित्रांनो, जी फाईल पासवर्ड इनकरेक्ट होत होता, थोडा प्रॉब्लेम झाला, विषय आलता. नक्कीच तो आपण सोल्युशन केलं त्याला, तो काय विषय नाही. ठीक आहे, तर अशी फाईनली आपलं आजचं तुटलं भाव. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, मी पहिली PNG ही आपली, दुसरी ही. ठीक आहे, तर पहिलीला आपण इथं फाईल होतो, मी समजा इमेज साईज तुम्हाला दाखवून देतो. तर आपण इमेज साईज ठेवली मित्रांनो 10x10, रेग्युलेशन 300 ठेवलं नॉर्मली, जसं की मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगत चाललोय. ठीक आहे, इथं ओके म्हणतो. तर त्यानंतर काय केलंय आपण, सगळ्यात इम्पॉर्टंट आपण एक 10x10 ची साईज क्रिएट करून घेतली, जशी या व्हाईट पेज मध्ये, तो काही विषय नाही. त्यावर आपण एक बॅकग्राऊंड ऍड केलंय, रेड कलर मध्ये आपण बॅकग्राऊंड घेतलंय, थोडं एक युनिकोड वाटावा. आणि बॅकग्राऊंड घेतल्यानंतर त्याला इथं फिल्टर मध्ये जाऊन मी ना ब्लर मध्ये जाऊन इथं गावसन ब्लर मारतो थोडस. त्यानंतर परत ब्लर मध्ये जाऊन फिल्टर मध्ये येऊन परत ब्लर मध्ये जाऊन इथं मोशन ब्लर मारतो थोडस, या साईडने असं ब्लर मारतो, जेणेकरून ती डिझाईन थोडी वेगळी युनिक दिसावं, ऍक्टिव्ह त्या टाइप मध्ये काढण्याचा मी प्रयत्न केला, तो काय विषय नाही. काम झाला, लॉक करून टाक. त्यावर आपण एक इथं हे मारलंय मित्रांनो, वॉटरचं टेक्स्चर, हे सांगत चाललंय तुम्हाला कशामध्ये मारायचं. ठीक आहे, तर असे नक्कीच ते मी मारलंय. आणि त्यावर आपण एक इथं मार टाकली एक आपण, जसे की एकदम डेकोरेशन टाईप, थोडं भारी वाटतंय. आणि त्यानंतर आपण इथं खाली नाव घेतलंय. आता हा जो फॉन्ट आहे, हा आपला श्रीलिपी फॉन्ट आहे. डबल टॅप करतो, हे बघू शकतो वरती श्रीलिपीचा फॉन्ट आहे. हा फॉन्ट तुम्हाला लावण्यासाठी काय करायचं माहिती आहे का, क्रोमला यायचं. क्रोमला आल्यानंतर पहिले इथं आपलं आपण तुम्ही टायपिंग करून घ्या, तुम्हाला वाटेल तर तसं. इथं गुगल टायपिंग असते इनपुट टूल, तो काही विषय नाही. तिथे टायपिंग करून त्याला कॉपी करून घ्या. इथं ऑल फॉन्ट कन्व्हर्टर तुम्हाला सर्च करायचं क्रोमला, आणि 1 नंबरला वेबसाईट आहे. त्या वेबसाईटला आल्यानंतर इथं बघू शकतो ओपन झाली आपली. इथं खाली ना जे नाव आहे ना, ते नाव समजा XYZ, इथं आपण नाव ऍड करू. ठीक आहे, इथं नाव क्रिएट करून घेतलं आपण, समजा मी मयूर नाव टाकले, त्याला कॉपी करतो. असे आल्यानंतर इथं पेस्ट करायचं खाली, Ctrl+V दाबल्यावर डायरेक्ट पेस्ट होणार. आणि इथं खाली कन्वर्ट टू श्रीदेवी याला क्लिक केल्यानंतर त्याचा युनिकोड इथं वर दिसणार तुम्हाला, हे आयकन मध्ये. इथून तो कॉपी करायचा, Ctrl+C दाबून कॉपी झाला. आणि फोटोशॉप मध्ये यायचं भावनो, फोटोशॉप मध्ये आल्यानंतर इथं डायरेक्ट डबल टॅप करून Ctrl+V जर केलं, नक्कीच तिथं तो फॉन्ट लागणार. हे बघू शकता आपण जे मयूर नाव केलं ते इथं लागलं. असे मग तुम्ही नक्कीच चेंज आउट करतो, काय विषय नाही. त्यानंतर आपण इथं पेपर मारला मित्रांनो, हा एकदम क्वालिटी मित्रांनो एकदम प्रीमियम. हे बघू शकता HD क्वालिटी आपण प्रोव्हाइड केलंय, ते संपूर्ण मित्रांनो PNG मध्ये क्रिएट केलंय मी. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो आपण गणपती ऍड केले. आता गणपती बघू शकता मित्रांनो, झूम करून दाखवतो मी तुम्हाला. इतका HD क्वालिटी आपण सविस्तर गोष्टी प्रोव्हाइड केलाय. जसं की तुम्हाला म्हणतच राहतो मी भावना, आपलं जे मटेरियल आहे हे फोटोशॉप मध्ये नक्कीच तुम्हाला प्रॉपर दिसी एडिट नक्कीच होणार. त्याच्यामुळे भरपूर जण मला PLP बद्दल कमेंट करतात. त्याच्यामुळे यात हात आपला इश्यू भावनो, आपण जे मटेरियल देतो ते पूर्ण HD क्वालिटी, हेवी क्वालिटी असते भाव. ठीक आहे, हे बघू शकता गणपती पूर्ण HD क्वालिटी आपण क्लिअर करून दिले तुम्हाला. नक्की प्रिंट मारली तर आपली क्वालिटी प्रिंट दिसणार आहे, तो काय विषय नाही. त्यानंतर आपण इथं गणराज नाव ऍड केलं, आणि जसं की आपण बॅकग्राऊंडला ते टेक्स्चर मारले मित्रांनो, तेच आपण गणराजच्या त्याच्या टेक्स्ट मध्ये आपण ते क्लिपिंग मास्क केले, या पद्धतीने बघू शकता तुम्ही. ठीक आहे, असे म्हणजे नक्कीच केलं आपण, ग्रुप करून टाकले. असे म्हणजे झाल्यानंतर त्यावर आपण इथं संपर्क म्हणून XYZ नाव घेतलंय मी. ठीक आहे, तुम्ही इथं नक्की तुमचं जे काय नाव असेल ते तुम्ही टाका. त्यावर आपण श्री गणेशाय नमः या टाइप मध्ये केलंय. नंतर इथं हे बघू शकते संपूर्ण नावाचे आपण ऍड करून घेतो, तो काय विषय. हे संपूर्ण झाल्यानंतर 2 आपण इथं इफेक्ट मारले. ठीक आहे, एक कर्व मारलं आणि एक ह्यू सॅच्युरेशन थोडं नॉर्मल इफेक्ट दिलाय. असे म्हणजे डिझाईन झाल्यानंतर आता संपूर्ण एक गोष्ट लक्षात घ्या भाऊ, पूर्ण डिझाईन झाल्यानंतर इमेज यायचं, इमेज साईजचं जा. जेव्हा तुम्हाला ती डिझाईन समजा स्टेटसला टाकायची, नक्कीच तुम्ही 300 रेझोल्यूशन ठेवून फाईल जाऊन एक्सपोर्ट करून इथं सेव्ह फॉर वेब क्लिक करून तुम्ही नक्कीच डिझाईन एक्सपोर्ट करू शकता, म्हणजे सेव्ह करू शकता. सगळ्यात त्यानंतर काय करायचं, जर तुम्हाला डिझाईन प्रिंटिंग मारायची असेल तर इमेज व्हायची, इमेज साईज जायचं.
आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो तुमची रेग्युलेशन. आता इथं आपण झूम केलं, झूम आउट केलं, नक्की साईजचा थोडा प्रॉब्लेम आला. काय करता माहिती आहे का, इमेज साईज आल्यानंतर इमेज साईज इथं पहिले तुम्ही तर काहीच करू नका. डायरेक्ट रेग्युलेशन जे आहे तुम्ही ते 300. जर तुम्हाला प्रिंटिंग मारची असेल तर नक्की तुम्ही इथं 500 किंवा 700-800 करू शकता, जेणेकरून तुमची डिझाईन एकदम एच डी क्वालिटीमध्ये होणार, जास्त MB सेव्ह होणार. जर मी तर 800 केलं, इथं प्री बघू शकता माझा डायरेक्ट झूम झालाय. असे मग तुम्ही जर रेग्युलेशन वाढवलं तर तुमची डिझाईन तेवढीच क्वालिटी सेव्ह होणार, प्रिंटिंग एकदम हाय क्वालिटीमध्ये प्रिंट बसणार. नक्कीच त्या टाईपमध्ये तुम्ही करू शकता. तर आपण दुसरी PhD ओपन केली भावांनो, ही पण त्या लेवलमध्ये करण्याचा प्रयत्न केला एकदम कॉम्प्लीट टाईप न्यू युनिकमध्ये. ठीक आहे, मी एक पहिले असं कलर मारलाय, त्यावर असं हे बघू शकता एक शेप मारली या पद्धतीने. ठीक आहे, पूर्ण संपूर्ण दिवशी माळ आपण तीच माळ इथं प्रोव्हाइड केली. ठीक आहे, तो का विषय नाही. त्यानंतर आपण गणपती मारली, तर गणपती बघू शकता एकदम एच डी क्वालिटी प्रोव्हाइड केली आपण संपूर्णरित्या. ठीक आहे, त्यावर आपण इथं बघू शकता बुकिंग सुरू यापर्यंत थोडं इथं ब्रश मारलाय, यापर्यंत संपूर्ण नाव काढून घेऊ, इथं टाकून घेतो मी. ठीक आहे, अशापर्यंत हे बघू शकता एकदम आपली क्वालिटी डिझाईन दिसते मित्रांनो संपूर्णरित्या. ठीक आहे, या टाईपमध्ये हे बघू शकता तुम्ही. अशा पण पूर्ण संपूर्ण आपण इथं डिझाईन क्रिएट केली, ही सुद्धा एकदम एच डी क्वालिटी मित्र. याच्यात तुम्ही फक्त चेंज करायचं, तुम्हाला जे गणराज नाव ऍड केले आपण ते तुम्ही चेंज करा. तो युनिकोड फॉन्ट आहे मित्रांनो. ठीक आहे, ती टायपिंग करायची पद्धत सांगतो तुम्हाला. समजा गणराज फॉन्ट आहे, याला सिलेक्ट करायचं, तिथं विंडोज मध्ये जाऊन तुम्हाला एक लॅबचं ऑप्शन आहे, जेणेकरून त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा पॅनल ओपन होणार. इथून ते सविस्तर तुम्ही एक एक अक्षर बघून तुम्ही नक्कीच टायपिंग करू शकता, तुम्हाला वाटेल तसं. ठीक आहे, या टाईपमध्ये तुम्ही जे नाव नक्कीच चेंज करायचे, गणराज नाव आपण ऍड केलं. त्यानंतर गणेश मूर्ती केंद्र ते सुद्धा सविस्तर करा. बाकी नॉर्मल तुम्हाला ऑफिस आणि हिंद फॉन्ट यूज केलाय मी. हे जे टेक्स्ट मित्रांनो हे संपूर्ण क्रिएट करून ठेवलं, तो काय विषय नाही. डायरेक्ट तुम्हाला काय करायचं, चेंज करायची गरज नाही. तर असे मी आपल्या फायनल 2 PhD मित्रांनो एकदम जबरदस्त, नक्कीच प्रिंटिंग वगैरे मारू शकता, एकदम एच डी क्वालिटी झाली आहे. ठीक आहे, तर अशाच वेगळे ट्युटोरियल नक्की घेऊन येऊन जाणार भावांनो. मला नक्की कमेंट करा. ठीक आहे, जर काय अडचणी वगैरे असेल तर नक्की कमेंट करा किंवा इंस्टाला मला मेसेज करा, नक्कीच मी सोल्युशन नक्की देणार, तो काय विषय नाही. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.